विधान परिषदेच्या नंतर या विद्यार्थ्यांनी पुढे या विज्ञान परिषदेनंतर काय फायदा मिळाला? आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस सुद्धा असं बऱ्याचशा काही काही आयडिया सुचायच्या, पण त्या येण्यासाठी तेवढे स्टेज भेटत नव्हते. सो मला असं वाटतं की कुठेतरी हा एक विद्यार्थ्यांना त्यांचं कौशल्य, त्यांचं स्किल दाखवण्यासाठी एक चांगला मंच आपण अवेलेबल करून दिला पाहिजे. आणि गेले 10 वर्षापासून आम्ही ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मंच अवेलेबल करून देतोय त्यानुसार त्यांच्या नवीन नवीन आयडियाज येतात ते, आणि ज्या आजमितीस म्हणजे जे सध्याचे जे काही प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल इश्यू म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा आता नुकतंच आलेलं AI म्हणा, याच्याशी निगडीत त्यांच्या स्वतःच्या पण काही कल्पना आहेत. आणि कसं आहे की AI आणि गुगल्स म्हणा किंवा युट्यूब म्हणा, याच्यामुळे आहे ना ज्ञानाची देवाणघेवाण आहे ना या विद्यार्थ्यांना फार सोपी झाली आहे. सोपी झाल्याचा फायदा काय झाला की त्यांना सोपी झाल्यामुळे त्यांना आणखीन त्याचे पुढचे प्रश्न सुचतात आणि त्याच्यावरती ते उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस त्यांना उत्तर शोधतात आणि त्यांना काहीतरी युनिक काहीतरी कॉन्सेप्ट सुचते, सो मला असं वाटतं की त्या युनिक कॉन्सेप्ट जे आहेत ना अशाच प्रकारच्या प्रदर्शनातून बाहेर येत असतात. आणि मी आता बघितलं ना तर बरेच चांगले चांगले आयडियाज घेऊन विद्यार्थी आलेले आहेत. आणि कुठेतरी याच विद्यार्थ्यांपैकी काही, कोणाला नासामध्ये जायचं असेल, कोणाला इस्रोमध्ये जायचं असेल, प्रत्येकाचं एक पॅशन असतं आणि त्यांना ठरवता येतं या विद्यार्थी देशामध्ये. कारण याच टायमाला ते बरेचसे खेळ ट्राय करत असतात, अभिनय ट्राय करत असतात, त्याचबरोबर अभियांत्रिकी ट्राय करत असतात. तर ही वेळ आहे ना त्यांना एक ठरवायची वेळ असते. सर, आपल्याला माहित असेल की राष्ट्रपती पण आपले अब्दुल कलाम हे सायंटिस्ट होऊन गेले. हं. तर ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून डोंबिवलीतला आपल्याला कोणता एक सायंटिस्ट असा पुढे जाईल असं वाटतंय का, तयार होईल? नक्कीच नक्कीच, कारण काय की शेवटी आपलं काम आहे की त्यांना मंच अवेलेबल करून देणे. शेवटी प्रत्येक डायमंड जो असतो ना, तो तुमचा कल्याण असो, डोंबिवली असो, तुमचा दिल्ली असो, तुमचा महाराष्ट्र असो किंवा कुठल्या गावाखेड्यात असो, अब्दुल कलाम तर फार खेड्यातून येतात. तर जो डायमंड असतो ना तो नक्कीच चकाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला अशा प्रदर्शनाची गरज नाही. असे प्रदर्शन त्याला फक्त थोडंसं आणखीन फोकस होण्यासाठी त्याला मदत करतील. पण नक्कीच आपल्या भारताचं स्किल याच्यामध्ये वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनली फार नाव आहे. आपल्याकडे एक फार स्किल्ड मॅनपॉवर आहे. त्याच्यामुळे इस्रोमध्ये सुद्धा किंवा नासा सारखी जी अमेरिकन संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय शास्त्रज्ञांचा वाटा फार मोलाचा आहे. आणि मला नक्कीच वाटतं की येत्या काही वर्षामध्ये, आम्ही 10 वर्षापासून 12 वर्षापासून करतोय, पण येत्या काही वर्षांमध्ये आपल्या डोंबिवलीतून कल्ल्यातून एक चांगली शास्त्रज्ञ नक्कीच जाऊन काही ना काही वाखाणण्याजोगी कामगिरी नक्कीच करतील. सर, शेवटचा प्रश्न आहे की ह्या एक्झिबिशन जर सरकारला तुम्ही काय सांगा? सरकार त्यांच्या त्यांच्या परीने चांगले प्रयत्न करत असते. काही त्यांच्या आयडियाज असतील तर त्या आयडियाजला नक्कीच तुम्ही वरती नेल्या पाहिजे. जसं गेल्या काही आयडियाज होत्या त्या इथून ज्यावेळेस ती स्पर्धा ज्यावेळेस जिंकली, त्यांना परत राज्यस्तरीय पण त्यांनी पार्टिसिपेशन केलं आणि तिकडे सुद्धा त्यांना प्राईज मिळालं होतं. टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी त्यांचं काहीतरी कॉन्सेप्ट होती. सो अशा प्रकारचे प्रयोग आहेत ना, या अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच पुढे येतात. आणि मला असं कुठेतरी वाटतं की सरकार त्यांच्या लेवलवर काम करते. आपला कुठेतरी त्या सरकारी कामांमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एक खारीचा वाटा असावा, या उद्देशाने आम्ही प्रदर्शन ऑर्गनाईज करतो. आणि आम्हाला असं वाटतं की ज्या प्रक्रियेने, ज्या पद्धतीने विद्यार्थी सहभागी होतात ते कुठेतरी त्याचं फलित येताना आम्हाला कुठेतरी फार हायसं पण वाटतंय.